श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेले संदेश. स्वामी भक्त असाल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अगं तू ज्या देवाला प्रसन्न करायला आलीस तो देव तुला अजून कळलाच नाही. तुला काय वाटलं देव फक्त पूजा अर्चाने प्रसन्न होतो? अगं तुझी पूजा फक्त बाह्य स्वरूपात आहे. फक्त हार नारळ फुलं वाहून देव प्रसन्न होत नाही. त्यासाठी मन निर्मळ असावं लागतं. मनात शांती आणि निस्वार्थपणाची भावना ठेवली की देवाचे दर्शन नक्की होतं. स्वामी म्हणतात, जोपर्यंत तुझं मन निस्वार्थ आणि निर्मळ नाही तोपर्यंत तू कितीही बाह्य स्वरूपात पूजा केलीस तरी ते कर्मकांडच ठरेल. स्वामी म्हणतात, भीतीला मागे टाक. स्वतःवर आणि तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव. आयुष्यात अशा अनेक कसोट्यांचा सामना करावा लागणार आहे, पण निर्धार सोडू नकोस आणि श्रद्धा कायम ठेव. तुझा निर्धार आणि श्रद्धा कायम असेल तर कोणत्याही कसोट्यांचा तू सामना लगेच करू शकतोस. स्वामी म्हणतात, शब्दांमध्ये शस्त्रांपेक्षा जास्त बळ असते, कारण शस्त्र फक्त शरीरावर जखमा करतात, पण शब्द मात्र मनावर आणि आत्म्यावर जखमा करतात. म्हणून शब्द नेहमी जपून वापरा. तुमच्यामुळे एखाद्याला दुःख देण्यापेक्षा, एखाद्याला त्रास होण्यापेक्षा आनंद द्या. दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, शुभ दिवस वगैरे असं काही नसतं. आपण कार्य करू तो दिवस शुभ आणि ती वेळ शुभ मुहूर्त असते. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. त्या दिवसाची आठवण नक्की ठेवा. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणे विसरू नका. मित्रांनो, स्वामींचे मनाला दिलासा देणारे विचार, स्वामींचे संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.